नमस्कार, मी यशवंत सुर्वे. दिग्रज बुलेटिनमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. तर चला पाहूया विशेष बातमी. संजय देशमुखांचे नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन केले. यवतमाळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. पोस्टल ग्राउंड मैदानावर महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे, रोहित पवार, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोगे, प्राध्यापक वसंत पुरके, डॉक्टर वजाहत मिर्झा, दुय्यंत चतुर्वेदी, खाजा बेग, बाळासाहेब मुनगीनवार, प्रवीण देशमुख, प्रफुल्ल मानकर, प्रवीण शिंदे, पवन जयस्वाल व इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच हजारोच्या संख्येत उभाटा गटाचे शिवसैनिक आदित्य ठाकरेच्या सभेला उपस्थित होते. तर चला पाहूया आदित्य ठाकरे यांचे भाषण. हाच मुद्दा आहे. आज तुम्हाला मी शब्द देत आहे. मी इथे आहे, रोहित पवारजी आहेत, आम्ही सगळे तुम्हाला शब्द देत आहोत की ज्या मिनिटाला आपलं सरकार बनेल आपण असा एक कायदा आणू की जो कोणी पेपर फोडेल आपलं सरकार त्याला फोडेल असा कायदा आपण आणू. कमीत कमी 10 वर्षाची सजा झाली पाहिजे. पण आज देशामधलं चित्र जे आहे ते भयानक होत चाललेलं आहे. लोकशाहीला धोका आहे, संविधानाला धोका आहे. शेतकरी जो आपण अन्नदाता म्हणून मानतो त्याला आज इथे ड्रोन कुठे गेला? ड्रोन फिरतोय जरा चालू हवा तो हवा गेली गुजरातला. मग नक्की आपण करायचं तरी काय? कृषी क्षेत्राला पाहतो आपण कोलमडत चाललेलं आहे, उद्योग क्षेत्र कोलमडत चाललेलं आहे. तिसरं आपण जातो कुठे? स्पर्धा परीक्षा, तलाठी भरतीसाठी आपण बघत असतो. कधी नोकर भरती, कधी पोलीस भरती असेल. पण मध्यंतरीच्या काळामध्ये मी बघितलं, मी वाचलं होतं पेपरमध्ये, तुम्ही वाचलं की मला माहित नाही, 200 मार्काचा पेपर होता. मार्क मिळाले किती? 14. त्या ईव्हीएम मध्ये तुम्ही एक्झाम दिली. हाच मुद्दा आहे. आज तुम्हाला मी शब्द देत आहे. मी इथे आहे, रोहित पवारजी आहेत, आम्ही सगळे तुम्हाला शब्द देत आहोत की ज्या मिनिटाला आपलं सरकार बनेल आपण असा एक कायदा आणू की जो कोणी पेपर फोडेल आपलं सरकार त्याला फोडेल असा कायदा आपण आणू. कमीत कमी 10 वर्षाची सजा झाली पाहिजे. पण आज देशामधलं चित्र जे आहे ते भयानक होत चाललेलं आहे. लोकशाहीला धोका आहे, संविधानाला धोका आहे. शेतकरी जो आपण अन्नदाता म्हणून मानतो त्याला आज इथे ड्रोन कुठे गेला? ड्रोन फिरतोय जरा चालू हवा तो हवा गेली. कारण एवढंच सांगतो, हीच ती संधी आहे. 10 वर्ष आपण थांबलेलो आहे. 2024 परिवर्तन घडणार म्हणजे घडणारच. आणि ते परिवर्तन घडवणारे जे सगळे मावळे आहेत ते माझ्या समोर बसलेले आहेत. तर तुम्ही सगळे एकत्र राहून मला सांगणार असाल की आपलं सरकार येणार, केंद्रात येणार म्हणजे येणार. हात वरती करून मला आशीर्वाद द्या. दोन्ही हात वरती करून आशीर्वाद द्या. अशा पद्धतीने तुम्ही अडवं केल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन आपल्याला पुढे निघायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना मध्ये जायचं आणि उमेदवारी आमचा आदरणीय संजय देशमुखांना बघायचं निघायचं. या सर्वांना तेवढे वाटले आहेत आपले.
आपल्याला पुढे निघायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना रॅली मध्ये जायचं आणि उमेदवारी अर्ज आदरणीय संजय देशमुखांना भरायचे निघायचं. त्या सर्वांना विनंती जेवढे बाकी आहेत आपले विचार करून पुढे निघायचं आहे. कारण एवढंच सांगतो, हीच ती संधी आहे. 10 वर्ष आपण थांबलेलो आहे. 2024 परिवर्तन घडणार म्हणजे घडणारच आणि ते परिवर्तन घडवणारे जे सगळे मावळे आहेत ते माझ्या समोर बसलेले आहेत. तर तुम्ही सगळे एकत्र राहून मला सांगणार असाल की आपलं सरकार येणार, केंद्रात येणार म्हणजे येणार. हात वरती करून मला आशीर्वाद द्या. दोन्ही हात वरती करून आशीर्वाद द्या. आणि हे हात वरती असताना संत सेवालाल महाराज की, भगवान बिरसा मुंडा की जय भीम. संजय जी, खरं तर असं म्हणलं जातं, यवतमाळ आणि वाशिमच्या लोकांनी ठरवलं तर ते होतच. आणि इथं असणाऱ्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आणि वातावरण बघितल्यानंतर तुम्ही आजच खासदार झाला असं माझ्यासाठी वाटतं. खरं तर आपण जेव्हा फॉर्म भरायला जातो, एखाद्या फॉर्म भरण्याची सभा जेव्हा घेतो, तेव्हा आपल्या विरोधात असणारा जो पक्ष आहे त्यांचा उमेदवार सुद्धा जाहीर झालेला असतो. इथं काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती इथं आहे का त्यांच्याकडे उमेदवार?